मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत विद्युत सोसायटी नवीन पनवेल येथे आणि आपल्यासोबत आहेत शोभा नावरकर. नमस्कार. स्वागत खमंग मेजवानीमध्ये. आज कुठली रेसिपी बघायला मिळणार आहे? आपण आज खजूरची वडी करणार आहोत. खजुराची वडी. इकडे सगळं साहित्य दिसतच आहे, अगदी सगळं पौष्टिक पौष्टिक सगळे पदार्थ चालू आहे. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्याला उष्णतेची गरज असते, बाहेरची थंडावा असतो, त्यामुळे अंगात उष्णतेची गरज असते. त्यामुळे ही सगळी उष्णता निर्माण करतात, पौष्टिक असतात. त्यामुळे आणि हे पचायला पण मग हिवाळ्यामध्ये सोपं आहे पचायला. बरोबर. एरवी आपल्याला जड पडू शकतं, जड जातं, पण ह्या हिवाळ्यात हे सगळं काही पचतं आपल्याला. म्हणून आपण हे सगळं जे आहे हेवी फूड म्हणतो किंवा सुकामेवा हा हिवाळ्यात जास्त खाल्ला जातो. आणि त्याच्यासाठी ही जी आहे आणि त्याच्यात खजूर आपण घातलेले आहेत. नुसतेच सुकामेवा नाहीये, तर खजुराबरोबर सगळा सुकामेवा आपण दिसतोय. बरं, आपण साहित्य सांगूया आता. नेमकं काय काय आपण घेतलंय ते सगळं साहित्य प्रेक्षकांना सांगूया. बरं, काय काय घेतलंय? पहिले खजूर आहेत हे, नंतर अक्रोड, किसमिस, काजू, पिस्ता, बदाम आणि अंजीर. ही वेलची पूड आहे, साजूक तूप, हे राजगिऱ्याचे लाडू. बरं, इथे पौष्टिक वड्या तू म्हणालीस पदार्थाचं नाव, पण ह्याच्यामध्ये इथे लाडू पण दिसतात. हो, ते लाडूचं मी तुम्हाला नंतर सांगेन. बरोबर, ते जरा सिक्रेट आहे. अच्छा, आपण नंतर बघूच या आपण. चालेल. बरं, आता साहित्य प्रेक्षक सगळं समजलेलं आहे. आता आपण कृतीकडे जाऊयात. आपली कढई आता तापलेली आहे. आपण त्याच्यात थोडं साजूक तूप टाकणार आहे. एक चमचा आपण साजूक तूप. पुष्कळ होतं त्याला. तूप गरम झाल्यानंतर आपण हे खजुराचे तुकडे, बी काढून टाकलेली आहे. अच्छा, बी काढलेलं आहे खजुराचं आणि तुकडे केलेले आहेत. आणि याच्यात मध्ये खजूरही दोन प्रकारचे असतात, लाल आणि काळे. हे काळे खजूर जे असतात ते जास्त पौष्टिक. आपण इथे जो वापरलाय खजूर हा काळा खजूर आहे. आता खजूर दोन प्रकारचे असतात, एक लाल आणि काळा. आता दोघांमध्ये हिमोग्लोबिन वाढण्याचंच प्रमाण असतं, त्याच्यासाठी असतं. पण ह्या काळ्या खजूरमुळे जास्त हिमोग्लोबिन चांगलं होत असतं. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन वाढण्याची क्षमता जास्त आहे, म्हणून आपण इथे काळा खजूर वापरतो. आणि मऊ सुद्धा असतो. मऊ सुद्धा लाल खजुरापेक्षा हा मऊ असतो. बी काढायलाही सोपी असते आणि लवकर होतं हे. आणि याच्यात हिमोग्लोबिन, आयर्न हे सुद्धा वाढतो. हिमोग्लोबिन मधलं जे आयर्न असतं ते सुद्धा जे कमी असेल ते याच्यामुळे. जर शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर खजूर खावा. आणि स्त्रियांमध्ये ते जास्तच प्रमाण कमी असतं. पित्ताचा ज्यांना त्रास असतो त्यांनी सुद्धा खजूर खावा असं वाचलंय मी पुस्तकामध्ये वगैरे. आणि भारतीय स्त्रियांच्या याच्यात आयर्नचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी हे जर करून खाल्लं तर खूपच चांगलं असतं. आता आपण हे थोडे गरम झालेले, त्याच्यात आपण वेलची पूड टाकणार आहोत थोडी. हे साधारण गरम करायचं का? हा, साधारण, खूप गरम नाही करायचं याला, कारण मुळात ते मऊ असतात. ही वेलची पूड आपण टाकलेली आहे याच्यामध्ये. वेलची पूड टाकून आपण चाळून घेणार आहोत हे. आणि नंतर जे जे आपण ड्रायफ्रूट आपल्याला हवे तेवढे त्या प्रमाणात आणि तेवढे घालू शकतो. यापेक्षा अजून दुसरे तुम्हाला घालायचे तर ते तुम्ही टाकू शकता. हे अंजीर आपण टाकलंय. अंजीर नंतर आपण हा बदाम टाकणार आहोत. अच्छा, बदामाचे तुकडे आहेत हे. बरं, असे जाडसरच तुकडे करायचे ना त्याचे? हे सुके मेव्याचे जाडसर तुकडे केले ना की खायला चांगले वाटतात आणि त्यामुळे पटकन आपण सुका मेवा किती घातला, कारण पूड केली तर अगदी त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते ते. असं म्हणजे मग ते लाडू सारखं होतं. आणि आता ह्याच्यानंतर आपण
किसमिस बदाम टाकणार आहोत. टाकलंय आपण, बदाम, अंजीर घातलं अंजीर त्याच्यामध्ये. घातले. बरं, आता आता काय? हे किसमिस टाकणार आहोत. अच्छा. किसमिस टाकल्यानंतर हे काजूचे काजूचे पण तुकड़े तुकडेच केलेले आहेत. बरं, याचं प्रमाण काही नाहीये म्हणजे नाही. किती ड्रायफ्रूट आपण घालायचं ते? हां. नाही, पण त्याला म्हणजे खजुरामध्ये मावतील. अच्छा, जास्त हां. पण होणार जास्त नाही पण व्हायला आणि कमी नको. पण होणार नाही, अशा प्रमाणात घ्यायचे. बरं. आता हा पिस्ता आहे. हां. आपल्याकडे जे ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही वापरू शकतात. पिस्त्याने छान असा रंग पण येतो, हां, चव पण हिरवा येते. रंग असा छान हम्म. दिसतो त्याच्यामध्ये. पांढरा, हिरवा, लाल हे जे आहेत, असे वेगवेगळे रंग पण येतात याच्याने. आणि हे असं पण चाळून पूर्ण घ्यायचं आहे, म्हणजे सगळं मिक्स होतं ते. मिक्स झालं पाहिजे. आणि हे कसं आहे, याच्यात आपण साखर गुळ काही घालत नाही, म्हणजे पाकाचा प्रश्न येत नाही. म्हणजे कुठलीही खजुरामध्ये हो. जेवढा गोडी आहे हो. तेवढीच गोडी ह्या रोल किंवा वडी काय जे काय करू आपण त्याच्यामध्ये त्याला येते येणार ती. आहे. हां. त्याच्यात आणि ह्याच्यामुळे काय होतं, हे डायबेटीस लोकांना सुद्धा चालते, ज्यांना गोड खायचं अच्छा, नाहीये म्हणजे पण जास्त- गोड खायची इच्छा आहे. हां. डायबेटीस लोकांना गोड खावंसं वाटतं, त्यांना हे म्हणजे असलं तरी याच्यामध्ये आपण साखर किंवा गुळ काही घालत नाही हां. आहोत, म्हणजे ते सुद्धा खाऊ शकतात. ते खाऊ शकतात. म्हणजे दिवाळीत आपण बाकी गोड पदार्थ केले, त्यांनी तोंड पाण्यापेक्षा मग हे केलं तर ते पण खाऊ शकतात. बरोबर आहे. आता म्हणजे आपण हे फक्त ह्याच्यात झालं. एकच गोष्ट लक्षात ठेवायची की खजूर जेवढा घेतलाय त्याच्यापेक्षा जास्त ड्रायफ्रुट्स होता कामा नये. हा, त्यापेक्षा जास्त नाही, बरोबरीचे पाहिजेत. आता आपलं हे झालेलं, आपण गॅस बंद करणार आहोत. अच्छा, झालं पण? हो अरे वा, लवकर झालंय. हो, सोपी, पौष्टिक, झटपट होणारी अशी झटपट होणारी रेसिपी आहे. मिश्रण सगळं तयार झालेलं आहे. आता काय करणार आपण? हे आपल्याला फक्त 5 मिनिटं गार होऊ द्यायला लागणार आहे. अच्छा, थंड व्हायला लागणार. थंड व्हायला हां. 5 मिनिटं लागतील. बरं, आता हे मिश्रण थंड झालेलं हो, आहे. थंड झालेलं आहे. बरं, आता पुढे काय करायचं? हा प्लॅस्टिकचा कागद आहे, त्याला आपण थोडं तूप लावणार आहोत. अच्छा. आणि मगाशी म्हटलं, तुम्ही विचारलंच होतं की राजगिऱ्याच्या लाडूचं काय, हा हा हा. तर ते आता सांगते. अच्छा, आपण ते secret आता कळेल का? सिक्रेट आता सांगते की आता हे तूप लावल्यानंतर आपण हे राजगिऱ्याचा लाडू जो आहे हा आपण बारीक केलेला आहे आणि तो इथे पण टाकणार आहे कागदावर. अच्छा. हे राजगिरा आणि खजूर, ड्रायफ्रूट याचं उत्तम मेळ आपण आता करणार आहोत. बरोबर. हे आता आपण हे तूप लावून झाल्यानंतर राजगिऱ्याच्या लाडूचा तो चुरा करून इथे म्हणजे आपण टाकलेला आहे. इथे आपण लाडू घेतलाय, आपण राजगिरीच्या लाह्या सुद्धा नुसते हो. वापरू शकतो ना? लाह्या सुद्धा वापरू शकतो आपण. लाह्या घेतल्या तरी चालतात, लाडू घेतला तरी चालतो. तरी चालेल. दोघांचं एकच चव बदल नाही होत. आता हे जे आहे हे आपण सगळं काढून घेणार आहोत. खजूर आणि सगळे ड्रायफ्रूट Dryfruits. आपण एकत्र परतून घेतलेले होते. परतवून घेतलेले आहे ते आपण आता इथे टाकणार आहोत. तुपात परतल्यामुळे आणि खजूर मऊ असल्यामुळे चावायलाही त्रास नाहीये आपल्याला, आणि ड्रायफ्रूटचे तुकडे असल्यामुळे ते अजून छान लागत आहे. आणि दिसतात पण खूप छान ते है ना. चॉकलेटी असा तो हो. खजुराचा रंग आहे, हिरवा पुन्हा रंग पिस्त्याचा. पिस्त्याचे तुकडे दिसतात. हे त्याचा हात लावून आपण थोडस असं थापून घेणार. घ्यायचंय. हे खजूरवडी आपली थापून थापून झालेली आणि सुंदर दिसतंय ना राजगिऱ्याचं ते हो, लाह्यांचं असं बाजूने आलंय थोडस. लाह्या मध्ये खजूर, ड्रायफ्रूट हे सगळ्यांचं व्यवस्थित आपल्याला चव पण येते आणि दिसतं पण. आता आपण हे सुरीने कापून घेणार आहोत. आपल्याला हवे तसे काप करू शकता तुम्ही. चौकोन करा, गोल करा, शंकरपाळ्यासारखे आकार करा. आपण आता ही खजूरवडी कापून झालेली आहे आणि ही खजूरवडी आपली तयार झालेली आहे. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. खजूरवडी. साहित्य: खजूर, किशमिश, काजू, पिस्ता, बदाम, अंजीर, वेलची पूड, साजूक तूप आणि राजगिऱ्याचा लाडू. कृती: सर्वप्रथम साजूक तुपात खजूराचे तुकडे छानपैकी परतून घ्यावेत. त्यात वेलची पूड, अंजीर, बदाम, किशमिश, काजूचे तुकडे, पिस्ता घालून हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. ते मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्यावे. नंतर एका प्लास्टिकच्या पेपरवर तूप लावून त्यावर राजगिऱ्याचा लाडूचा चुरा पेरून त्यावर तयार खजुराचे मिश्रण घालून ते थापून घ्यावे व हव्या असलेल्या आकारात वड्या पाडून घ्याव्यात.
या झाल्या आपल्या खजुराच्या वड्या तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. हे बघ सुषमा, आता आपली ही वडी तयार झालेली आहे. आता ही थापली तर वडी होते, हा बरोबर. रोल केला, गोल केला तर रोल होतो, हा आणि वाळले तर लाडू हा, होतात. बरोबर. कुठल्याही आकारात आपण ती करू शकतो. म्हणजे आपल्याला घटक हवा पदार्थ तो तेच, घटक पण पदार्थ आपण तेच. वेगवेगळे आपण आकार त्याला देऊ शकतो. आकार देऊ शकतो बरोबर. हवे त्याच्यात. आता ही वडी खाऊन बघतो आता खाऊन ही वडी बघते. आणि कशी झाली मला सांग. आणि राजगिरा लावलाय ना, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतंय अगदी. खाऊन म्हणून तो बघते. शेवटी दाखवला होता, सिक्रेट म्हणून दाखवलं होतं की हे राजगिऱ्याचं पण महत्व आहे. आणि वेलची पूडमुळे अजून चव पण येते, ती सुगंध पण येतो, सुगंध येतो आणि वेळ मस्त झाले मस्त. म्हणजे आता कसं बोलू लगेच पटकन असा प्रश्न पडलाय मला. आणि मऊ आहे, मऊ आहे. म्हणजे त्याच्यातले- म्हणजे खाता येतील, लहान मुलंही खाऊ शकतात याच्यात. आणि ते छान लागते सगळं. बदाम, काजू आहे, अक्रोड आहे, अंजीर आहे. सगळे घटक पदार्थही चांगले, म्हणजे पौष्टिक पण आहेत, हिवाळ्यात चालणारे आहेत, आणि याच्यामध्ये- बौद्धिक दृष्ट्या पण चांगले आहेत ते. म्हणजे बुद्धिवर्धक सगळे घटक त्याच्यामध्ये आहेत आणि आयर्न देणारे सुद्धा. आयर्न. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये ते गुळ नाहीये, साखर नाही. जे काय ते लाडवाला थोडस ते असेल गुळाचा अंश, तो फक्त त्याला आलेला आहे. पण विशेष असं काही नाहीच आहे, गुळ किंवा साखर आपण घातलेली नाहीये. तरी पण लोकांना पण चालू शकतात. म्हणजे ज्यांना डायबिटीस झालेला आहे ते खाऊ शकतात. खाऊ शकतात. आणि गोडी अशी कमी सुद्धा त्याची जाणवत नाहीये. म्हणजे अगदी परफेक्ट झालेलं आहे. खजूर आणि ड्रायफ्रुटचं प्रमाण, राजगिरीचा लाडू, ह्याचं असं अप्रतिम मिश्रण करून ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. खूप आवडल्या मला. शोभा, आमच्या कार्यक्रमामध्ये तू सहभागी झालीस आणि खजुरापासून किंवा ड्रायफ्रूट पासून अशी एक सुंदर गुळ आणि साखर न घालता वडी होऊ शकते, हे तू आमच्या प्रेक्षकांना दाखवून दिलंस. त्याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद. अशाच मस्त मस्त रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात, पण खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.